आपलं रक्ताचं पाणी केलं असे माता भीमाई यांना सुद्धा मी त्रिवार अभिवादन करतो। आणि जे अखंड महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना ज्यांनी घडवलं, जेव्हा माता गर्भवती होती तेव्हा लोकांनी विचारलं, माता तुला काय खावंसं वाटतं? तेव्हा माता म्हणते, मला खावंसं वाटत नाही, मला तलवार चालवावंसं वाटतं। अशी माता जिजाऊ यांचं सुद्धा प्रत्येक मी अभिवादन करतो। आणि आज आपला अटल महोत्सव घोटी इथं जो आपला 3 दिवसीय कार्यक्रम संपन्न झाला होतं आणि आज ज्या निमित्तानं बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न होत आहे, ज्यांच्या अध्यक्षतेमध्ये हा कार्यक्रम पार पडत आहे, असे या क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्याकरता आपल्या क्षेत्रातील जनतेने ज्यांना मतदान रूपी आशीर्वाद दिलं, असे या क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य आदरणीय पितुताई कदलामजी विशेष रूपानं म्हणजे ह्या कार्यक्रम उपस्थित ज्यांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम संपन्न झाला, असे माझे मोठे बंधू आणि जिल्हा परिषदचे माजी सभापती आदरणीय विश्वजितजी भाऊ डोंगरेजी, ह्या गावच्या प्रथम नागरिका आदरणीय टेकामताई, आमची ह्या पंचायत समितीचे गट सूचना अधिकारी आदरणीय शिरसाटे साहेब, माझे मित्र सलीमभाई आणि ज्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम, ज्यांच्या अथक सहकार्य ह्या कार्यक्रमात ज्यांचा लाभला, असे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक माझे मोठे बंधू आदरणीय नन्नूभाऊ रांगडालेजी, आदरणीय ह्या संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य माझा मित्र बंटीभाऊ गौतम, आम्ही आपल्या मार्फत ज्यांचं पुष्पगुच्छानं स्वागत केलं, असा संपूर्ण आदरणीय मन आणि विशेष रूपानं म्हणजे ह्या कार्यक्रमाला ज्यांचा खूप मोठा योगदान लाभला, अशा संपूर्ण तालुक्यातील माझे शिक्षक वृंद, माझ्या शिक्षिका, ह्या गावातील नागरिक, विद्यार्थी मित्रांनो आणि बालमित्रांनो, आपल्या इथं येत्या 18 तारखेपासून आपला अटल महोत्सवची कार्यक्रम संपन्न सुरुवात झाली आणि आज अखेर तो दिवस आला आणि आजचा दिवस म्हणजे बक्षीस वितरणाचा मी धन्यवाद देतो। या कार्यक्रमाला ज्यांनी सहकार्य केलं, आदरणीय डी बिसेन सर असोत, आदरणीय शंकर चव्हाण सर असोत, किंवा आपल्या तालुक्यातील संपूर्ण शिक्षकांच्या समिती असोत किंवा संपूर्ण त्यांच्या संघटना असोत, यांनी उत्तमरित्या आपलं योगदान दिलं, कोणताही भेदभाव न करता आम्हाला ते उत्तम सहकार्य केलं आणि आज आमच्या तालुक्याचं चांगलं नाव लौकिक करण्याचे काम या तालुक्याच्या शिक्षकांनी आणि माझ्या शिक्षिकांनी केलं। याप्रमाणे आपण या गावामध्ये कार्यक्रम केला, आपल्याला एक भीती वाटत होती का ह्या कार्यक्रमाला कोणता गालबोट तर लागणार नाही, पण ह्या गावातील लोकांना सुद्धा मी धन्यवाद देतो, कारण की आपण सुद्धा ते उत्तम सहकार्य केलात आणि आपल्या कार्यक्रमाला कोणताही गालबोट लागला नाही। आणि माझे हे जे चिमुकलं मुलं आहेत यांच्या शारीरिक आर्थिक बौद्धिक असा विकास होण्याचा जो आपला हा कलाकृती होती यांनी संपन्न करून दाखवलेली आहे। कारण की जे माझे जिल्हा परिषद विद्यार्थी मित्र शिकतात, कुठं नि कुठं हे सामान्य वर्गाची मुलं शिकतात आणि त्या अध्यक्ष महोदयांना मी धन्यवाद देतो, त्या जिल्हा परिषद सदस्यांना धन्यवाद देतो का त्यांच्या मनामध्ये चांगली संकल्पना आली आणि माझ्या चिमुकल्या मुलांना सुप्त गुणांचा वाव मिळावा याकरता आपण अटल महोत्सवाचं आयोजन केलं। पुनश्च आपण धन्यवादाचे पात्र आहात। आणि माझ्या ह्या विद्यार्थी मित्रांनी, छोट्या विद्यार्थी मित्रांनी खो खो असेल, कबड्डी असेल, अन्य दुसरे खेळ असतील, जे आपले शारीरिक असेल, आपले बौद्धिक असेल किंवा सांस्कृतिक असेल, त्या माध्यमातून यांनी आपलं चांगलं प्रदर्शन केलं। त्या विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो, कारण की ज्यांना पारितोषिक पटकावला त्यांना तर शुभेच्छाच आहेत, पण जे माझे चिमुकले मुलं ज्यांना प्रावीण्य प्राप्त करता आलं नाही, त्या शिक्षकांना माझी विनंती राहील का माझे जे चिमुकले मुले ज्या खेळामध्ये त्यांची हार झाली असेल, आपण त्यांच्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे, आपण त्यांचं मनोबल वाढवलं पाहिजे, जेणेकरून माझे छोटे विद्यार्थी मुलं जरी यावर्षी आपण प्रावीण्य प्राप्त केले नसेल तरी पण समोरच्या वर्षी नक्कीच त्यांना प्रावीण्य प्राप्त करण्याची संधी मिळाली पाहिजे। ज्या माझ्या ह्या चिमुकल्या मुलांना प्रावीण्य प्राप्त केला त्यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा देतो। आणि कारण की वेळ झालेली आहे, माझे चिमुकलं मुलं बसलेले आहेत, त्यांना बाहेरगावी जाण्याचं सुद्धा आहे, माझे शिक्षक लोक आहेत, माझ्या शिक्षिका आहेत, यांना सुद्धा बाहेरगावी जाण्याचं आहे, म्हणून मी थोडक्यात सांगतो। कारण की आज जो कार्यक्रम आपला संपन्न झाला, सगळ्यांच्या सहकार्याने संपन्न झाला, संपूर्ण शिक्षकांच्या सहकार्याने, संपूर्ण शिक्षकांच्या सहकार्याने आणि संपूर्ण गाववासियांच्या सहकार्याने हा सहकार्य संपन्न झाला। अजून पुन्हा या कार्यक्रमाला ज्यांनी सहकार्य
सहकार्य केलं असेल त्यांना मी धन्यवाद देतो आणि सगळे माझ्या विद्यार्थी मित्रांना पुढील वाटचाली शुभेच्छा देतो आणि सर्व शिक्षक शिक्षिका यांना मी विनंती करू इच्छितो की येत्या 25 तारखेला आपल्या जाम्या शाळेमध्ये जिल्हा अटल क्रीडा महोत्सवाचे बक्षीसचे कार्यक्रम आहे. आपणास मी विनंती करू इच्छितो या मंचाच्या माध्यमातून तर आपण तिथे सगळं आमंत्रित आहात अशीच या शेवटी मी आपल्याला विनंती करू इच्छितो. येणारा नवीन वर्ष सगळ्यांच्या सुखाच्या समृद्धीच्या आणि भरभटे जावो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि इथंच थांबतो. भारत माता की जय.